निघाली. आय थॉट की माझा पूर्ण दिवस मला असाच लाईक खूप बिझी जाईल आणि खूप असं बोरिंग असेल, पण असं काहीच नव्हतं. खूप मजा आली आज ऑफिसमध्ये आणि फायनली ट्रिपची वेळ जवळ येते आणि थोड्याच वेळानंतर मी ब्लॉग चालू करणार आहे. सॉरी, स्टार्टिंगला आपण कोचीला चाललो आहे. सो मॉर्निंगला कोचीपासून आपलं पूर्ण जर्नी स्टार्ट होणार आहे आणि मुन्नारला पण आपण तिथूनच कंटिन्यू करणार आहोत. सो लेट्स सी. सो फायनली माझी बॅकपॅकिंग झाली आणि माझ्या आईची पण किरकिर चालू झाली आहे. तर बॅकपॅकिंगमध्ये मोस्टली मी 2 फुटवेअर घेतले बिकॉज इकडे बीच जास्त आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की केरला मोस्टली बॅकवॉटर्ससाठीच फेमस आहे. सो मी तसेच जसे बीचवरती क्लोथ्स असतात मी ते जास्त प्रेफर केले आहेत. कुर्ती आणि एक साडीसुद्धा ठेवली आहे बिकॉज केरलाच्या भरपूर मंदिरमध्ये तुम्हाला कुर्तीवरती पण प्रवेश नाही आहे. फक्त तुम्हाला साडी कंपल्सरी किंवा केरलाचं जे आउटफिट आहे साडीसारखं ते तुम्हाला वेअर करावं लागतं. आणि हे जे इसेन्शियल गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, मेकअप किट आणि जे बेसिक तुमचं जे असणार आहे ते फक्त कॅरी करायला विसरू नका. थँक्यू. मुंबईकरांच्या आयुष्यातली रिक्षा आणि ट्रेन या दोघांचा प्रवास कधीच नाही संपणार आहे आणि तसंच झालं. मला ट्रेननी जावं लागलं. मी घाटकोपरला गेले, घाटकोपरवरून मेट्रो पकडली, मेट्रोनंतर मी एअरपोर्टला गेले कारण की थोडं ते स्वस्त पडणार होतं. कारण मी डिरेक्टली कॅब 1000 रुपये घेत होती, पण मी एअरपोर्टला पोचले. एअरपोर्टला पोचल्यानंतर बघितलं की टर्मिनस 2 म्हणजे एक फिनिक्स मॉलसारखं आहे ओव्हरऑल आणि चेक इनसाठी खूप 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 जास्त लाईन होती. पण ठीक आहे, माझं चेक इन 1 तासामध्ये झालं आणि झाल्यानंतर मला कळालं की बाप रे गॉड, फ्लाईट लेट आहे. तरी पण मग फ्लाईट आली वेळेवरती आणि आल्यानंतर म्हटलं थोडंसं ओव्हर ॲक्टिंग करून जरा पुस्तक बघूया आणि जरा बाहेर बघूया कसं वाटतंय, छान वाटतंय. पण काहीच दिसत नव्हतं, सगळा अंधार होता. पण हां, वरून जरा लुक अमेझिंग दिसत होता. रात्रीची माझी पहिल्यांदा फ्लाईट होती आणि थोडं मला रात्रीचीच फ्लाईट जरा जास्त बेटर वाटली आणि मस्त लाईटमध्ये मी कोचिंग स्टेशनला पोचली होती. कोचिंग स्टेशनला पोचून मला कळालं की बाप रे 2:30 वाजलेत. 2:30 वाजता मी आता करणार काय, जाणार कुठे. मग फायनली माझ्या ड्रायव्हरनी मला हेल्प केली आणि मला माझी बॅग घ्यायची होती. बॅग घेण्यासाठी एवढा वेळ लागला म्हणजे अर्धा 1 तास तर मला फ्लाईटपेक्षा जास्त बॅग घ्यायलाच लागला. ते म्हणतात ना की जेवढा बॉयफ्रेंडला यायला उशीर नसेल लागला तेवढा बॅगला यायला माझा उशीर लागला. ॲक्च्युली बॉयफ्रेंडला पण यायला उशीर लागला कारण की तो अजून आलाच नाही आहे. सो तसंच झालं आणि बॅग माझी अजून येत नाही आहे. मी वाट बघते पण फायनली मला माझी बॅग भेटली. हो रे, फायनली मी आता कोचीनला पोचले आहे आणि आता माझा टॅक्सी ड्रायव्हर येणार आहे. आता अराऊंड 2:35 झाले आहेत म्हणजे आम्ही मोस्टली 1-1.5 तासामध्ये पोचलो मुंबईवरून. सो आय थॉट आणि खूप स्लीपी आहे मी. सो सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही येत असाल तर फ्लाईटनेच या. 1.5 तासामध्ये पोचतासुद्धा आणि तुम्ही सकाळपासून तुमची जर्नीसुद्धा स्टार्ट करू शकता. होप सो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल मुन्नारचा. फर्स्ट व्लॉग आपला मुन्नारचा असणार आहे. मुन्नारला आपण 2 दिवस आहोत. तर 2 दिवसामध्ये आपण काय काय करणार आहे लेट्स सी, लेट्स गो. सो वेल आता मी 3 वाजले रात्रीचे आणि तुम्ही गेस नाही करणार इथे ब्रेकफास्टला सुद्धा मला फक्त डोसा खावा लागतो आहे आणि या डोस्यासाठी मी पूर्ण 1 महिना मी डोसाच नाही खाल्ला आहे. सो आजपासून मी 9 दिवस रोज वेगवेगळे डोसा खाणार आहे. तुम्हाला पूर्ण साऊथमध्ये सर्वाना करून एक हॉटेल भेटेल, तिकडेच डोसा वगैरे ट्राय करा. खरंच अमेझिंग टेस्ट आणि स्वस्तात मस्त. गुड मॉर्निंग. सो मी आता सध्या झिऑन प्लाझाला आहे जे कोचिन स्टेशनपासून अगदी एक 5 ते 10 मिनटावरती जास्त लांब नाही आहे. सो जर तुम्हाला रात्रीची फ्लाईट असेल आणि तुम्हाला जर जवळ स्टे करायचं असेल तुम्ही कोचिनमध्ये झिऑन प्लाझामध्ये राहू शकता आणि इकडचं स्टाफसुद्धा खूप फ्रेंडली आहे आणि तुम्हाला खूप मजा येईल. बाय. सो आता आमची जर्नी स्टार्ट होणार आहे विथ आमचे दिलीप ड्रायव्हर जे आहेत माझ्यासमोर. वेट आय शो यू. से हाय. मला माझं स्टेकेशन काही जास्त महाग नव्हतं पडलं कारण की मी ते पेच केलं नव्हतं. मला कॉम्प्लिमेंटरी भेटलं होतं. 2-3 तासासाठी फक्त होतं आणि आपलं आता पहिलं स्टॉप कोचिनमधलं तिकडे आपण जातो आहोत आणि त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे दिलीच आहे. सो लेट्स गो. तर आम्ही आता पोचलो आहोत श्री शंकराचार्यांच्या जन्मभूमीवरती जे कोचीनमध्येच आहे आणि हे जास्त लांब नाही आहे. तुम्ही जर कोचीन एअरपोर्टवरून जर आलात तुम्हाला हार्डली एक ½ एन आवर लागेल आणि इट्स रिअली गुड. आणि इवन इथे बाजूलाच अय्यप्पा स्वामींचं सुद्धा मंदिर आहे जिकडे थोडंफार म्हणतात ना अगदीच जवळ आहे आणि तिकडे ब्लॅक जमातीचे लोक जे असतात त्यांना जास्त प्रेफरन्स दिला जातो. असं म्हटलं जातं की तिकडे सेवेसाठी तेच लोक जास्त आहेत.
हे बघा, हे श्री कृष्णा टेम्पल आहे. हे सुद्धा जिकडे श्री शंकराचार्यांची जन्मभूमी आहे त्याच्या अगदीच बाजूला आहे. आणि इकडे बऱ्याच तुम्हाला नाट्य आणि रागाच्या अकॅडमी सुद्धा भेटतील. सो इट्स रिअली अमेझिंग. इथे एक जवळच जिकडून आता आपण श्री शंकराचार्यांच्या जन्मभूमीच्या इकडून आलो आपण, तिथेच कोडियनाड करून एक प्लेस आहे जिकडे वाईल्ड ॲनिमल किंवा वाईल्ड एलिफंट वगैरे जे असतात, ओके, त्या लोकांना इथे ट्रेनिंग दिली जाते. आणि ती ट्रेनिंग पूर्ण 10 वर्षाची असते. म्हणजे विचार करा, तर 10 वर्षांच्या ट्रेनिंग नंतर त्यांना व्हिजिटर्सना वगैरे भेटवलं जातं. आणि हो, या 10 वर्षांमध्ये त्यांना व्हिजिटर्सना किंवा कोणाला भेटायला अलाउड नाही आहे. फक्त त्यांचे ट्रेनर्स आणि एलिफंटच असतात जे वाईल्ड असतात. ओके, सो अजूनही मला काही इन्फॉर्मेशन कळाली तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. सो तुम्हाला सर्वांना माहिती पण असेल की इथे केरलामध्ये पेरियार लेक हे खूप फेमस आहे. तर तसंच आम्ही आता पेरियार लेकच्या जवळच चाललो आहोत. आणि पेरियार लेकची विशेषता हीच आहे की 245 किलोमीटरवरून एवढं हे पाणी येतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, पूर्ण कोचीनमध्ये की पूर्ण केरलामध्ये ऑलमोस्ट पेरियार लेकचंच पाणी पिलं जातं. सो एवढं या पाण्याचं वैशिष्ट्य आहे की हे पाणी आयुर्वेदिक औषध किंवा आपण म्हणतो ना माणसाला जसं पाण्याची गरज असते तसं आपण हे पाणी पिलं जातं. सो वन ऑफ द बेस्ट आय थॉट की आपल्याकडे एवढं फ्रेश आणि एकदम असं पाणी बिणी तर आपण सगळं असं पूर्ण हे करून पितो, पण इकडे एक नॅचरल पाणी पण पिलं जातं. हे कोचीनमध्ये तुम्हाला रबर प्लांट बघायला भेटेल. आणि तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन, आता आपण स्पायसेस गार्डनला चाललो आहे तर तिकडे तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन सांगेन. लेट्स गो. पूर्णपणे केरलाचं राईस प्लांटेशन होतं. तुम्ही थोडंसं जवळून बघू शकता. मी थोडं झूम करते. तर मी माझ्या पूर्ण ट्रॅव्हलसाठी म्हणजे 9 दिवसांसाठी मी कार हायर केली होती. आणि ती अराउंड मला एक खर्च 25K आला होता. आय नो खूप जास्त आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर तुमच्यासाठी किंवा केरला फिरण्यासाठी जे कार वगैरे हायर करताय तर प्लीज किलोमीटर वाईज त्यांना सांगा आणि तुम्ही प्रॉपर तुमची आयटिनरी बनवा. कारण की इथे खूप तुम्हाला असं म्हणजे आपल्याला माहिती नसतं आणि आपण एका अनोळखी प्लेसवरती येऊन अडकून जातो. सो बी अवेअर आणि तुम्ही तुमची प्रॉपर आयटिनरी बनवालच. आय नो, किंवा तुम्ही बनवून घ्या तुमच्या एखाद्या ओळखीच्या किंवा नोईंग पर्सनकडून ज्याला ट्रॅव्हलिंगबद्दल माहिती आहे, आयडिया आहे. तर या वॉटरफॉलचं नाव आहे वालारा. आणि वालारा हे सर्वात मोठं वॉटरफॉल आहे. आणि त्याच्यानंतर चियाप्पारा सुद्धा आहे. चियाप्पाराला पाणी नव्हतं म्हणून आपण थांबलो नव्हतो. वालारा एकदम थोडंसं मोठं आणि छान आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं थोडा वेळ देऊ शकता, पण मी म्हणेन की संध्याकाळच्या वेळेत या, तुम्हाला थोडं ऊन कमी भेटेल आणि थोडं मस्त वाटेल. वालारा वॉटरफॉल जवळ तुम्हाला बरेच स्टॉल्स वगैरे आणि तुम्हाला हॉटेल्स वगैरे भेटतील. मध्ये नाही आहे कारण की फॉरेस्टचा एरिया येतो. सो तुम्हाला जर काही खायचं असेल तर, अजून मी खाल्लं नाही सो मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, पण बघते जर काही चांगलं असेल आणि जर ऑथेंटिक फूड असेल तुम्हाला मी अपडेट करेन. सो फायनली मी वालारा जवळ आहे, वालारा वॉटरफॉल जवळ. आणि इथे मी जस्ट आता खाल्ली आणि एनर्जी पण आली आहे. तर इकडे तुम्हाला जर चिकन करी आणि पराठा खायचा असेल तर मस्ट ट्राय, बिकॉज हे वालानाराच्या अगदी जवळ हॉटेल आहे. मी पाठीमागे तुम्हाला लुक दाखवते हवं तर. सो इथे जर तुम्ही खाल्लात तर मी खरं सांगेन स्वस्तात मस्त आहे. मला मी 4 पराठे घेतले होते, आमच्या ड्रायव्हरनी 2 खाल्ले, मी पण 2 खाल्ले. सो ओव्हरऑल माझं बिल पाणी, इवन मी 2 लेमन टी पण पिली, लेमन टी पण खूप छान होती. ओव्हरऑल तुमचं बिल 320-300 पर्यंतच होईल. सो मस्ट ट्राय. वालानारा वॉटरफॉलच्या इथून जर 5 मिनिटावर तुम्ही आलात तर तुम्हाला स्पायसेस अँड आयुर्वेदिक गार्डन भेटेल. आणि ह्याचं तिकीट आहे 100 रुपये. कारण की जर तुम्हाला एलिफंट राईडसुद्धा करायची असेल तुम्ही इथे करू शकता. कारण की पुढे जर बघितलात तर खूप जास्त चार्जेस आहेत, 2500. तर इकडे तुमचं 100 रुपयामध्ये काम होईल. स्वस्तात मस्त. खरं तर स्पायसेस गार्डनमध्ये व्हिडिओ काढायला देत नाही, पण मी छोटेसे मुमेंट्स घेतले आहेत की कसं ते लोक एक्सप्लेन करतात, काय असतं. दिस इज नीलामेरी इंडिगोफेरा. ये तो प्लांट का नाम नीलामेरी. वर्जिन कोकोनट ऑयल में नीलामेरी, ब्रह्मी, आंवला, कयुनी, अंजरकलो
अलग अलग एलिमेंट से मिला के ऑयल तैयार करते हैं। ऑयल का नाम नीला। मला तिने पूर्ण इन्फॉर्मेशन दिली, पण मला अजिबात कळालं नाही, मी डोक्याच्या भरून गेलं, कारण की एवढे सगळे प्लॅन्स होते की मी सांगू नाही शकत. पण तुम्ही या, तुम्ही व्हिजिट करा, बघा. 100 रुपयामध्ये ठीक आहे, वर्थ वाटलं. म्हणजे तुम्ही सगळं थोडी तुम्हाला माहिती भेटते आणि मस्त, म्हणजे ठीक आहे. तुम्ही केरळला येता, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भेटलीच पाहिजे आणि असली सुद्धा पाहिजे. सो मी आता मुन्नार स्पायसेसच्या जवळ आली आहे आणि इथे एक हँडलूम साडीचं शॉप आहे, जिकडे तुम्हाला जर साडी बाय करायचं असेल तुम्हाला 500च्या रेंजमध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला साडी घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं असेल तर इकडे एकदा येऊन जा. थँक्यू. कोचीनच्या पुढे जिकडे आले वालारानंतर आम्ही लोक स्पायसेस गार्डनमध्ये आलो आणि स्पायसेस गार्डन फिरून झाल्यानंतर इथे बाजूला तुम्हाला जर साऊथ इंडियन साडीज वगैरे हवे असतील किंवा तुम्हाला हनी शॉप बघायचं असेल, तुम्हाला इकडे सगळं बघायला भेटेल. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की इथे जे स्पायसेस गार्डन आहे ते 60% ट्रायबलचं आहे आणि 40% हे गव्हर्नमेंटचं आहे. सो तुम्ही बघू शकता की खूप नॅचरल आणि खूप छान आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मी इकडून घेतलं आहे ते सोप्स घेतले, जे सँडल वगैरेचे आहेत, खूप छान आहेत, नॅचरल आहेत आणि ते खूप स्वस्त आहे, त्याच्यामुळे तेवढंच घेतलं आहे. बाकी सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत. जर तुम्हाला वाटत असेल नॅचरल घ्यायचं असेल, बिकॉज मला थोडंसं लिक्विड आणि ह्या प्रोडक्ट्सवरती जास्त विश्वास नाही आहे, मी नॅचरल गोष्टींवर जास्त विश्वास ठेवते. बट इफ यू वॉन्ट यू कॅन बाय. आता आम्ही चाललो आहे वंडरवाली. तिकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि सगळ्यात स्वस्त. का माहिती स्वस्त आहे? कारण त्याचं रिझन एकच आहे, पाठीमागे सुद्धा होतं पण तुम्हाला एकच राईड भेटते, ती पण 1000मध्ये, आणि तुम्हाला इथे जाऊन 1000मध्ये 7 राईड्स तुम्ही एन्जॉय करू शकता. सो मला वाटतं जे तुमच्यासाठी अफोर्डेबल आहे आणि बेस्ट आहे तुम्ही ते चूज करू शकता. आणि थोडंसं खूप जास्त रिस्की आहे हे, कारण की तुम्ही जर आजूबाजूला बघाल सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे मी येऊन एक व्हिडिओग्राफर सुद्धा हायर केला आहे, बिकॉज मला व्हिडिओ काढायचा आहे वंडर व्हॅलीचा आणि मला वंडर व्हॅलीच्या स्टाफकडूनच हे भेटलेलं आहे परमिशन. इकडे तुम्हाला जर येऊन जर तुम्हाला वंडर व्हॅलीचे चार्जेस आहेत ते 1000 रुपीज आहेत प्लस 18% GST. सो इट्स 1180 टोटल आणि तुम्हाला 1180मध्ये टोटल 35 राईड्स एन्जॉय करायला भेटत आहेत. बाकी ठिकाणी तुम्हाला फक्त झिपलाईन किंवा फक्त कोणती एखादी राईड करायची असेल तुम्हाला 500 किंवा 700 पे करावे लागतात. पण मी 1180मध्ये ओव्हरऑल 35 ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करणार आहे. आणि 2 टिकीट पाहिजे. अमेझिंग एक्सपिरियन्स होता माहिती आहे झिपलाईनचा, एकदम मस्त, खूप कमाल मजा आली. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजला ना हीच मजा. आणि मी माझी बॅग विसरली आहे, तर मला पुन्हा तिकडे जावं लागणार आहे. मला एवढा 1 किलोमीटरचा रस्ता पार करून घ्यायचा आहे आणि मला टोटल 35 ॲक्टिव्हिटीज करायचे आहेत. ओ माय गॉड, चलो फटाफट काय. म्हणजे 1180 भरल्यानंतर तुम्हाला एवढे फालतू गेम खेळायला भेटतात जे जत्रेमध्ये आमच्या मुंबईला सुद्धा असतात आणि एवढे वर्स्ट ना. टोटली मला असं वाटलं की भाई मी 1180 रुपये का भरलेत. पण ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मज्जा म्हणून एक ठीक आहे. पण मी खरंच म्हणेन तुम्ही या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे पडू नका. तुम्ही मुन्नारला आलात, केरळला आलात, तुम्ही केरळला आल्यावरती फक्त नेचरच बघा, त्याचीच मजा घ्या. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजला पैसे घालवू नका. इट्स वेस्ट ऑफ मनी टोटली. आणि मला हे रिअलाईज झालं ह्या पहिल्या दिवसानंतर, जिकडे मी खूप सारे पैसे खर्च केले होते. पण हां, आय हॅड फन बिकॉज मी एकटी होते, मला थोडंसं ॲक्टिव्हिटीज आवडतात, सो म्हणून मी इन्व्हेस्ट केलं. पण तुम्ही प्रेफर करू नका. आणि हे मला उंच उड्या मारून कळालं की भाई मी स्वतःला थकवून गेले. तुम्ही जाताय, तुम्ही थकवून घेऊ नका स्वतःला. ओके, सो फायनली मी वंडर व्हॅलीला आता जस्ट व्हिजिट करून आले. वंडर व्हॅलीमध्ये अराउंड 1000 रुपीज कॉस्ट आहे आणि 18% GST वगैरे पकडून तुम्हाला 1180 पे करावे लागतात. पण तिथे जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत, 35 ॲक्टिव्हिटीज आहेत. पण 35 ॲक्टिव्हिटीजमध्ये एवढं काहीच नाही आहे. म्हणजे झिपलाईन पण एवढी छोटी आहे ना की अगदी लहान मुलं जे असतात ना ते करतील असं आहे. आणि मला थोडंसं म्हणजे म्हणतात ना एक व्हॅलिड पॉईंट वाटला नाही.
की तिकडे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कोणत्याही राईड्स असतील त्या सारख्या करू शकता, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही तिकडे जाऊन झिप लाईन सोडून सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. आणि तिकडे झिप लाईन सोडलं तर बाकी कोणतीच ॲक्टिव्हिटी अशी वर्थ नाही आहे. सो इट्स वेस्ट ऑफ मनी. आणि इकडे मोठी झिप लाईन आहे जी थोडीफार खूप जास्त मोठी आहे. त्याचे कॉस्ट आहेत अराउंड 500 रुपीज. सो हे तुम्हाला ना जेव्हा तुम्ही वंडर व्हॅलीला वरती जाता त्याच्या आधीच्याच रस्त्याला लागतं. इफ जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर नक्की या. मी लिटरली 3 ते 4 वेळा झिपलाईन केली आहे. म्हणजे 500 रुपये पर झिपलाईनला, म्हणजे 2-3 हजार रुपये मी झिपलाईनलाच घालवले आहेत. पण अमेझिंग एक्सपिरियन्स होता, मज्जा आली, पैसा वसूल वाटलं म्हणून मी करत होते. तुम्ही एकदा करू शकता, कारण केरलाला चाललात तर हे झिपलाईन थोडंसं इम्पॉर्टंट आहे. मग मी विचार केला की मस्तपैकी आता संध्याकाळ झाली आहे, थोडीशी गाणी लावते आणि मस्तपैकी जरा म्हणजे फील घेता थोडंसं मुन्नारला एक्सप्लोअर करायला लागते. आणि तशीच माझी जर्नी थोडी स्टार्ट केली. आता मी जाणार आहे माझ्या पुढच्या स्टॉपला, जे की आहे, मी तुम्हाला पुढे सांगेन. पहिले गाणं फायनली मी कुठे आली आहे गेस. सो हे टोटली टी म्युझियम आहे मुन्नारमधलं आणि खरंच इकडचा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, खूप आकर्षक वाटतं आहे. इट्स रिअली अमेझिंग. तर आता मी मुन्नारच्या टी प्लांटेशनमध्ये आहे, टी गार्डन ज्याला आपण म्हणतो, आणि खूप अमेझिंग आहे. इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि अराउंड आता 5:30-6 झाले आहेत. ह्या वेळेसला हे आहे, इकडे तुम्हाला सनराईज बघायला भेटेल. सो डोंट मिस आउट. आणि खूप मस्त वाटतं आहे. आय एम जस्ट एन्जॉईंग दॅट वाईब. थँक्यू. सो मी टी प्लांटेशनमध्ये आहे आणि इकडचा व्ह्यू खरंच खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप मोठं आहे, म्हणजे एका दिवसात पण फिरणं शक्य नाही आहे, बट इट्स अमेझिंग. सो आत्ताच मी झिपलाईन केलं, तुम्हाला सगळं सांगितलंच. त्यानंतर मला वाटलं की आता 5 वाजलेत. 5 वाजता इकडे एक शो असतो मुन्नारमध्ये, कथकली शो. त्यांचं ट्रेडिशन काय आहे, कसं असतं, तर हे सगळं दाखवलं जातं. पण इथे सुद्धा चार्जेस थोडेसे हाय आहेत मुन्नारमध्ये. अराउंड 300, 400 आणि 500 आहेत. पण मी तुम्हाला म्हणेन की थोडंफार सर्च आउट करा. अजून एखादा पुढे शो असतो जो 200मध्ये येतो, तर मी तो 200वाला प्रेफर केला आहे. बिकॉज पहिली गोष्ट आपल्याला लँग्वेज कळत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला फक्त कॉस्ट्यूम आणि मेकअपच कळतो. त्यामुळे आपण पण थोडंसं जेवढं आहे तेवढंच डिस्काउंटमध्ये करून घ्यायचं, कारण की इकडे बाकी सगळ्या गोष्टींना खूप जास्त कॉस्ट आहे. आजच माझं फक्त फर्स्ट डे आहे आणि फर्स्ट डेला माझं अराउंड एक्सपेन्स मला वाटतं 6,000पर्यंत केलं आहे. पुण्यामध्ये मुन्नारच्या मधोमध आहे आणि हॉटेलचं नाव आहे फ्रेंड्स सी फूड रेस्टॉरंट. आणि इथे येऊन मी फक्त दाल खिचडी खाते, कारण की अजून इथे काहीच नाही खायला. आहे चायनीज, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे मुंबईला सुद्धा भेटतात. सो आय प्रेफर की जर तुम्ही इकडे येताय तर ऑथेंटिक फूडच खा, भले लोकल असेल पण लोकल ठिकाणी तेच खा. मुंबईसारखं जे भेटतं इथे खाऊन अर्थ नाही. फायनली मी आता हॉस्टेलला पोचलेले आहे आणि मी नंबर विसरले. आय थिंक 211 था ना. इट्स 211 और 211. ओके. सो दिस इज अ फीमेल डोम. मी बाकी जास्त दाखवत नाही आहे, पण हे असे असतात फीमेल डोम्स आणि खूप अमेझिंग आहे. ठीक आहे, म्हणजे एका पर्सनला स्टे करण्यासाठी हा माझा डोम आहे. मला ह्याचं अराउंड गर्ल्सचं खूप एक्सपेन्सिव्ह आहे, अराउंड एक 850 किंवा तुम्हाला 900पर्यंत पडेल.
GST वगैरे बघून 1000 जातात, पण थोडं सेफ आहे. खूप मुली पण राहतात इकडे आणि मी 2 दिवसासाठी इकडेच राहणार आहे. ओव्हरऑल माझ्या पूर्ण जर्नीमध्ये मी सगळंच हॉस्टेलचंच बुकिंग प्रेफर केलं आहे राहण्यासाठी, कारण की गर्ल्सनी थोडं सेफ्टी पर्पज बघावं लागतं आपल्याला. सो इकडे ओयो वगैरे भरपूर हॉटेल्स आहेत, पण मी म्हणेन की ओयो वगैरेपेक्षा तुम्ही हॉस्टेलला राहू शकता गर्ल्स डोममध्ये, आणि इट्स अमेझिंग. मला वर्थ वाटतं थोडंसं. थँक्यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो फायनली सकाळ झाली आहे गर्ल्स हॉस्टेलमध्ये, आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये खूप मस्त वाटते. आणि जर तुम्ही इकडचा व्ह्यू बघाल ना, एवढा अमेझिंग आहे, खरंच मी प्रेमात पडली आहे. सो हॉस्टेल बुक करायचं सगळ्यात मोठं माझं म्हणजे मत ह्यासाठीच होतं, कारण की इथे खूप चांगला व्ह्यू आहे. म्हणजे सगळ्यात हे टॉप स्टेशनवरतीच आहे थोडंफार, आणि इथूनच आपले सगळे लोकेशन्स आहेत जे खूप जवळ आहेत. सो ठीक आहे, मी रांगोळ करून घेते. माझा अवतार बघवत नाही आहे मला स्वतःला सुद्धा. थँक्यू. तर मला माहिती तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बघायचा आहे की मी काय केलं, कुठे गेले, पण पहिले त्याआधी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ लवकरच येईल, त्याची वाट बघा. स्टे ट्यून गाईज.